ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। चांदवड येथील श्रीराम रोडवरील पुरातन श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी निमित्तानं 6 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। त्यानिमित्तानं डॉक्टर श्री प्रसाद महाराज भागवत यांचे 6 एप्रिल रोजी सकाळी 9:30 वाजता रामजन्म यावरती सुमधुर कीर्तनाचा कार्यक्रम झाला। त्यानंतर चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचा ॲडव्होकेट सचिन कुलकर्णी आणि सौ कल्याणी कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीरामांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। तर आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते महाआरती झाली आहे। रामजन्म उत्सवाचा कार्यक्रमामध्ये हजारो भाविकांनी आणि महिलांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। तर श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट ॲडव्होकेट सचिन कुलकर्णी, किरण कुलकर्णी, तुषार जगताप, गोविंद बर्दे, वैभव मेतकर आणि श्रीराम भक्त मंडळाच्या सदस्यांनी केली होती। दरम्यान मंदिराचा मुख्य उत्सव हा चैत्र गुढीपाडवा ते रामनवमी असा 9 दिवसांचा चैत्र नवरत्न उत्सव झाला होता। गुढीपाडव्याला श्रीरामाचा अभिषेक होऊन घटस्थापना झाली। तर दररोज संध्याकाळी रामायण पठण कार्यक्रम होतो आणि संध्याकाळी 6 ते 7 वाजेच्या सुमारास सामूहिक रामरक्षा पठण करण्यात येते। 7 वाजता महाआरती, 7:30 वाजता श्रीराम मंडळाचे पुजारी किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम झाला। चैत्र नवरत्नामध्ये मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होते। तर श्रीराम मंदिराच्या बाहेर मोठा मंडप टाकल्यामुळे सावली बरोबरच आकर्षक सजावट झाल्याचे दिसून आलंय। तर 7 एप्रिल रोजी सोमवारी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत श्रीराम मंदिर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन ॲडव्होकेट अनिल धर्माधिकारी, ॲडव्होकेट सचिन कुलकर्णी आणि धर्माधिकारी परिवार चांदवड यांच्या वतीनं करण्यात आलंय। संजय जाधव, सी24 तास, चांदवड, नाशिक।